खूप मोठं संकट आलंय गावावर। आता गावाला कुणीच वाचवू शकत नाही। पण कुणी केलं असेल हे? आणि दरोडेखोराबरोबर 2 हात कराय कोण गेला असेल? जगदंबा। अशी काय चूक केली जगदंबानं? माफ करा, तुमच्या मध्ये बोलतोय, पण लोकांना मदत करणं हे चांगलंच आहे की। तुमच्या जगदंबामध्ये हा गुण आहे, याबद्दल उलट तुम्हाला कौतुक आणि अभिमान वाटायला हवा। पण तुम्ही हिला पण समजून घ्या ना, तिला लोकांना मदत करायला आवडतं, यात तिचीही काही चूक नाहीये। तिला मदत करू द्या, आणि आता ती एकटी नाहीये, आणि जर काही अडचण आली तर मी सुद्धा आहेच ना। नाही, मला ते काय ठाव नाही, पण यापुढे जगदंबा असं करणार नाही म्हणजे नाही। जगदंबा थांब। बघितलं, ही अशी हट्टीपणा करते ही पोरगी। अहो, तिचा हट्टीपणा नाही, तिचा नैसर्गिक गुण आहे। मला सांगा, नदीचा गुणधर्म काय? सतत वाहत राहणं। तिला अडवायचा प्रयत्न केला तर ती सारे बांध फोडून धावत सुटते, पण वाहनं थांबवत नाही। वारा वाहत राहतो, तो त्याचा गुणधर्म। त्याला अडवण्याचा प्रयत्न केलात तर त्याचं वादळ होणार। लोकांची सेवा करणं, त्यांच्या हितासाठी लढणं, हा जर जगदंबाचा गुणधर्मच असेल तर तिला अडवल्यावर तिला त्याचा त्रास होणारच ना। तिला बंधनात अडकून ठेवू नका। मी जास्त काही बोललो असेल तर मला माफ करा। तिने ज्या दरोडेखोराला मारलं तो खरा नव्हता। आपण नंतर ज्या दरोडेखोरांशी लढा दिला ते खरे होते। हो, मला सगळं माहिती आहे, आणि ही गोष्ट मी मुद्दामच केली आहे। तुला मी आधीही सांगितलेलं आहे की जगदंबाला तिच्या शक्तीची जाणीव होण्यासाठी तिच्यावर संकट आली पाहिजेत, पण या जाणीवेला अजून धार येण्यासाठी विरोधाची ऊर्जा सुद्धा तिच्या समोर हवी। मला समजलं नाही। हे बघ, जेव्हा अंधार असतो तेव्हा उजेड जास्त प्रखर जाणवतो, तसंच जेव्हा जगदंबाच्या शक्तीला विरोध होईल तेव्हाच तिला तिचं अस्तित्व अजून जास्त जाणवेल। त्या दरोडेखोरांना संपवणं मला काही कठीण आहे, पण या संधीचा फायदा घेऊन जगदंबा समोर जे संकट उभं राहील ते तिच्या शक्तीला आव्हान देईल, आणि तिथेच जगदंबाला स्वतःबद्दलची जाणीव अधिक गडद होत जाईल। प्रभो, साऱ्या विश्वाचा पसारा तुम्ही जाणता। आत्ताही तुम्ही विचार केलाय म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणार। पण प्रभो, मला काळजी वाटते ती एकच, जगदंबाची। ह्या सगळ्या गोंधळात ती एकटी पडेल असं व्हायला नको। ती शक्ती आहे, शक्ती कधीच एकटी नसते। आताही तिच्या एकटेपणात तिची सोबत करायला कोणीतरी आहे। महादेव, हे काय घडतंय माझ्या आयुष्यात? मी कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी काहीतरी वेगळंच घडतं। मला कोणीच समजून घेत नाही। आई पण हल्ली माझ्यावर खूप रागावते। आई बाबांना माझी चिंता वाटणं योग्य आहे, पण त्यांनी मला समजून घ्यायला हवं ना। मी त्या दरोडेखोराशी लढले ते गावाचं रक्षण करण्यासाठी। अशा संकटाच्या वेळी तुळजाईच माझ्या मदतीला धावून येते। मग तरीही मी मदत करायची नाही का? काय चुकतंय माझं? मी कितीही चांगलं वागायला गेले तरी मलाच बोलणी का खावी लागतात? असा अन्याय का होतोय माझ्यावर? काय चुकतंय माझं? मी गावातल्या लोकांना मदत करू की नको?
कोणीतरी मायेने जवळ घेतलं मला, खूप प्रेम आपुलकीने मला समजून घेतलं. माझ्या डोक्यावरून हात फिरवते कोणीतरी, फार मोकळं आणि प्रसन्न वाटतं. इथे येताना अगदी एकटं वाटत होतं, पण आता असं अजिबात वाटत नाहीये. तुम्ही माझ्या सोबत आहात याची मला खात्री आहे. त्याला वाचवायचं म्हटलं की तिथे लवकर वेळेत पोचायला पाहिजे. सदाभाऊ बरोबर चाललोय ना आपण? लेदार जंगल आहे, भीती वाटायला लागली आता. अरे कशाला काळजी करतोस? समज गेल्यावर बरं होईल व्यवस्थित. बरोबर आहे रस्ता, तू माझ्यावर विश्वास ठेव. तिथं गेल्यावर समज व्यवस्थित होईल. हे काय जवळ आलं बघ, इथंच राहते ती. अहो पण ती म्हणजे नक्की कोण? तीच जिला समध्या जादू विद्या मंत्र तंत्र अवगत आहेत. ती अफाट शक्ती आहे तिच्याकडं. तिच्या समोर भूत प्रेत पिशाच आतलं बाहेरचं आजार बिजार समज पळून जात आहे. अहो पण जी ह्याला बरं करणार म्हणताय, तिचं नाव तरी सांगा. भागाबाई थोडी चित्र आहे पण जालिम इलाज करते बघ. आजार झटक्यात बरा करते. चल दाखवतो तुला. भागाबाई तुझ्याकडे मदतीसाठी आलोय, मोठ्या आशेनं आलोय. तूच मदत कर आता. सापडली का हो जगदंबा? नाही ग, नाही सापडली. आईबाप म्हणून आपण चुकीचा विचार करतो का काय असं वाटतं मला कधी कधी. काही गोष्टींकडे जसं बघायला पाहिजे ना तसं बघतच नाही. आता हेच बघ ना, जगदंबाचं वागणं मला बी पटलं नव्हतं, पण आपण चुकीचा विचार करतोय हे महिपतीनं समजावून सांगितलं आपल्याला. वय तो लयच गुणी आणि शाना पोरगा आहे बघा. जगदंबाला समजून तर घेतलंच, पण आपल्या परीस लहान असून बी आपल्याला 4 गोष्टी समजावून सांगितल्या. एकीकडे हा महिपती आहे आणि दुसरीकडे तो शिवा. जरा आगाऊचा आहे व तो पोरगा. पण आता ते जाऊ दे, आता जगदंबाला शोधणं जास्त महत्वाचं आहे. आपण दोघं बी जाऊ तिला शोध आहे. फार लांब गेली नसेल ती, गावातच कुठतरी असेल. हं चल. हिला खीर खाऊ घालायची हीच योग्य वेळ वाटते मला. चला जगदंबा. काकू तुम्ही इथे कशा? काही नाही ग, अशीच फिरत फिरत गाव बघत होते बघ. मग तेवढ्यात तू दिसली ग मला. मग मला आठवलं तू खीर तर खाल्लीच नाहीस ग, म्हणून घेऊन आले बघ. अशी कुठे खीर खाणार? मग काय झालं ग त्यात? ते खीर खायला काही मुहूर्त बघायला लागतो काय ग? बरं ठीक आहे, द्या. जटाटवी गलज्जलप्रवाह पावितस्थली गलीवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका चकार शिव शिव. काय झालं? देताय ना खीर? विराजमान मूर्धनि धगत धगत धगज्वलल्ललाट पट्ट
हा नाग कुठून आला असेल अचानक? अय्यो मला काय माहिती ग. कसा 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 माझ्याकडेच बघतोय बघ कसा फणा काढून. तो काही नाही करणार, तुम्ही हालचाल नका करू. अय्यो हालचाल करू नको कशी म्हणते ग तू. मी 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 हालचाल नाही करते, ती आपोआप होते ग. मला खूप भीती वाटते ग नागांची. तिकडे जा. या नागाला एवढ्या का घाबरले असतील? काय हे नागोबा दादा, त्यांना एवढं का घाबरवलंस तू? जगदंबा, तू माझ्याकडून वचन घेतलंयस की मी कायम तुझ्या सोबत असेल. मग आता ती बाई तुला काहीतरी वाईट भरवत होती, तर मी त्यात अडथळा आणणारच ना. खीर देत होती, त्यात अडथळा कशाला आणला? ती खीर साधी सुधी नाहीये, त्यात नक्की काहीतरी आहे. माझ्या हे लक्षात आलंय, पण माझ्या मानवी रूपातील मर्यादांमुळे मला आता त्याची पूर्णपणे जाणीव होत नाहीये. पण मी त्याचा शोध नक्कीच घेणार. नागोबा दादा, तुला हवी होती का ती खीर? या मनू काकू खीर खाण्यासाठी माझ्या मागे का लागले असतील? देवीचं व्रत केले म्हणतात, पण मग मला काहीतरी विचित्रच का जाणवत असेल? कशाला आलाय सैदा? अहो आमच्यातल्या एका माणसाला म्हणजे शिरपाला विषबाधा झाली. अहो त्याच्या पाठीत बाण लागलाय, त्याचं इश उतरवून दे. तू त्याच्यावर काहीतरी उपाय करू शकतेस म्हणून आलोय. झोरी ईशाचा डंक झाला याला. हे साध सुध ईश नाही, उतरवणं कठीण आहे. पण गावकऱ्यांचा विश्वास आहे माझ्यावर. चांगली संधी आहे. ह्या भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना भरपूर लुटता येईल. प्रभो प्रभो प्रभो, तू काय माझी पाठ सोडत नाहीस आणि मला प्रभू म्हणणं थांबवत नाहीस. आता तुम्ही माझे प्रभूच तर आहात, देवादिदेव महादेव आहात. मग दुसरं काय म्हणणार मी तुम्हाला? शिवा, शिवा म्हण मला. शिवा? मी कसं म्हणणार शिवा? पण सगळ्यांसमोर तर म्हणावं लागेलच ना. अर्थातच हो, म्हणतो. तशी काळजी मी यापुढे घेत राहीन. पण आता मात्र तुम्ही माझ्यासाठी माझे प्रभूच आहात. प्रभू, गावातल्या त्या विषबाधा झालेल्या माणसाकडे आपण लक्ष घालायचंच नाहीये का? गावकऱ्यांना त्यांच्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करू देत का? त्यांनी घाई करायला नको होती. मी त्या गावकऱ्याचं विष आधीच काढलेलं आहे. तो लवकरच बरा होईल. प्रभू, ही गोष्ट तुम्ही आधीच गावकऱ्यांना सांगायला हवी होती. आता ते चिंतेत येतात आणि मग असं काहीतरी करून बसतात. काळ त्याचं काय बिघडवणार, ज्याच्या डोक्यावर साक्षात महाकाळाचा हात आहे. हा असा अचानक कसा काय उठून बसला? बरं आहेस ना तू? अजून एक काम आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. काम बघ नंदी, झालं आता सगळं ठीक. तो माणूस जिथे कुठे असेल तिथे आता बरा झाला असेल. चला, बरंच झालं. पण प्रभू, गावातलं जे अजून एक उरलेलं संकट आहे त्याचं काय? मी आत्ताच गावात जाऊन आलो. गावकरी खूप घाबरलेले आहेत. त्याचं उत्तरही लवकरच सापडेल. पण सध्या माझ्या डोक्यात एक वेगळाच प्रश्न सुरू आहे.
मनुबाई जगदंबाला काहीतरी खाऊ घालत आहे, त्याची मला जाणीव होते, पण ते तिच्यासाठी योग्य नाही. काय खाऊ घालत आहे? खीर. खीर? जगदंबाने जर ती खाल्ली तर त्याचे परिणाम भयावह होतील. त्यांनी त्यात असा मंत्र टाकला आहे की जगदंबाच्या आत सुप्त स्वरूपात असलेल्या तुळजाला त्या संकटाची जाणीव होणार नाही. पण जगदंबाच्या ओठी जर ती खीर लागली तर खूप मोठा धोका होईल. पण मग हे कारस्थान नेमकं कोण करतंय आणि त्यांचं नेमकं उद्दिष्ट तरी काय आहे? एक साधं काम सांगितलेलं जमत नाहीये का तुला म्हणू? अय्यो, तसं नाही हो सूर्यनरेश, काम फत्तेच करणार होतं बघा, पण तेवढ्यात तिथे एक नाग आला होता की हो. नागाला काय घाबरायचं? तो काय करणार होता? ही अशी संधी दरवेळेला मिळेलच असं नाही. तू सारखीच जगदंबाच्या मागे लागलीस तर ते बरं दिसणार नाही. जगदंबालाही संशय येईल. कदाचित तिच्या मनात आत्ताही तो विचार आलाच असेल. हुशार आहे ती. बरोबर बोलताय की हो तुम्ही. आणि आता आपण नाही जायचं. जगदंबाच्या कुठल्या तरी आवडीच्या व्यक्तीने जर का तिला ती खीर दिली तर ती संशय न घेता सगळी खीर खाऊन टाकेल. अय्यो असुर नरेश, तिच्या जवळची व्यक्ती आपलं ऐकून तिला खीर का देईल म्हणतो मी? तिचं रूप बदलून असं केलं तरच शक्य होईल बघा की हो. पण तिचं रूप घेणार की कोण? रूप बदलणं काय सोपं काम असतं का काय ते? अय्यो, अहो ते रूप तर मीच बदलू शकतो की हो. आणि ते जरा लक्षातच नाही राहिलं बघा. आता आलं ना लक्षात? रूप बदलून जगदंबाला शोधायला हवं. पण कुणाचं रूप घेऊ म्हणतो मी? अरे त्या गंगाईचं रूप घे की रे, मग बघ सगळं सोपं होईल. अय्यो, कसा दिसतोय मी? दिसतोय ना एकदम गंगाई सारखा. दिसतो तर आहेस, पण बोलण्यातून तू नभाजीच वाटतोयस. आवाज आणि भाषा कोण बदलणार? अय्यो, कसे आहात तुम्ही? आता कसं वाटतंय माझं बोलणं? कसं गोड बोलतय की हो पाप. हे घे खीर. आता तुझ्या हातानं ही खीर भरव की ग, मग जगदंबाला खीर खावीच लागते की नाही बघ. अय्यो, नभाजी तिकडे बघ. नभाजी नाही, गंगाई आहे मी. कळत नाही का तुला? हा, चुकलं. गंगाई वहिनी तिकडे बघा की हो, ती जगदंबा एकटीच आहे ती. जा लवकर, तिला खीर खाऊ घालूनच परत या. वय जा. जगदंबा, अगं कुठं होतीस? आणि तू इथं काय करतेस? आले होते रागवून, पण आता माझा राग शांत झालाय. शांत झालीस ना? घे मग खीर खा. आई, तू ही खीर माझ्यासाठी इथं घेऊन आलीयस का? आणि आज सगळेच मला खीर का खायला देतात? आधी त्या मनू काकू, आता तू. तू त्या मनुबाईचं काही ऐकत जाऊ नकस ग. ती बाई जरा मूर्खच आहे. थोडी चित्रच आहे ग ती बाई, पण तिनं देवी यायचा नवस केला आहे ना, त्याचा मान ठेवायलाच पाहिजे ना.
ही खीर पहिले तू खावी अशी तिची इच्छा आहे. खा ना. बरं ठीक आहे, खाते मी. एकदाची खाऊन टाकते, म्हणजे पुन्हा पुन्हा मला कुणी आग्रह नाही करणार. दे. नाही नाही, तू नको, मी तुला माझ्या हाताने भरवते. बरं